या ठिकाणी जमलेले सर्व आजूबाजूच्या आणि मेवेशी गावातील ग्रामस्थ मंडळी, आपण या ठिकाणी सगळे या ठिकाणी जमलेले आहोत ते शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त। शिर्डी लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्त जमत असताना या ठिकाणी आपले उमेदवार आहेत भाऊसाहेब वाकचौरे साहेब, जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून उभे आहेत। कॉम्रेडने आता सांगितलं ओरिजिनल शिवसेनेचे उमेदवार आहेत, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आधी काय घटना घडलेल्या आहेत। आपल्याला भाऊसाहेब वाकचौरेंना का निवडून द्यायचंय, आपल्याला महाविकास आघाडीला का निवडून द्यायचंय, त्याच्या 2-3 गोष्टी मांडतो आणि मग मी थांबतो। लक्षात घ्या मित्रांनो, हीच ती भारतीय जनता पार्टी होती जिला आता आपण भारत जलाव पार्टी म्हणायला पाहिजे, कारण त्यांनी जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। हीच ती भारतीय जनता पार्टी होती आणि हेच ते नरेंद्र मोदी आहेत, ज्यांच्यासाठी आम्ही शिवसैनिकांनी पालख्या वाहून त्यांना सत्तेवरती येण्यासाठी, खासदार होण्यासाठी आणि त्यांचं केंद्रामध्ये सरकार देण्यासाठी आम्हीच त्यांच्या पालख्या वाहिलेल्या आहेत। तुमच्यासह आम्ही सुद्धा यांच्या भूलथापांना बळी गेलो। ज्या वेळेला हे भारताचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित झाले आणि 2014ची निवडणूक चालू झाली, त्यावेळेला त्यांनी ज्या काही भूलथापा दिल्या होत्या, होय मी भूलथापा आज म्हणतोय कारण त्यावेळेला त्यांनी जे गोष्टी सांगितल्या होत्या त्या आपल्याला खऱ्या वाटल्या होत्या, पण आज 10 वर्षानंतर आपल्याला कळतंय की ते त्यावेळेला जे जे बोलले होते, 2014ची निवडणूक असून दे, 2019ची निवडणूक असून दे, जे जे बोलले होते त्यातल्या काहीच गोष्टी त्यांनी केलेल्या नाहीयेत। ज्या वेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून 14ला घोषित झाले आणि आपण सगळ्यांनी काम करायला सुरुवात केली, त्यांची भाषणं ऐकायला सुरुवात केली, त्यावेळेला आपल्याला असं वाटलं होतं की कष्टकऱ्यांचं राज्य येईल, शेतकऱ्यांचं राज्य येईल आणि आपला शेतकरी सुखी होईल असं वाटलं होतं, कारण त्यांनी पहिले आपल्याला थाप मारली होती की स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी आम्ही स्वीकारणार आहोत। आता तुम्ही म्हणाल स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी काय होत्या, तर त्या शिफारशी अशा होत्या की समजा 1 एकर गहू करायचा आहे, तर तो 1 एकर गहू करताना शेतकऱ्याचा समजा 500 रुपये खर्च झाला तर त्याला 750 रुपये मिळाले पाहिजेत। हमी भाव देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्याला थापा दिल्या होत्या, 1.5 पट आम्ही उत्पन्न देऊ असं आपल्याला सांगितलं होतं। आजची परिस्थिती अशी आहे, आपल्या अकोले तालुक्यापासून तर अगदी नेवासापर्यंत या शिर्डी मतदारसंघातील नवे संपूर्ण महाराष्ट्रातील जर आपण विचार केला तर आजची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याच्या बाजाराला भाव मिळत नाही। कांदा जर तुम्ही आता बघितला असेल, लेटेस्ट उदाहरण आहे, कांदा निर्यात बंद केली। कांदा निर्यात बंद केल्यानंतर त्यांनी गुजरातचा जो कांदा आहे, गुजरातमध्ये लाल कांदा होत नाही जो आपल्याकडे होतो, त्यांनी पांढऱ्या कांद्याला निर्यातीची सवलत दिली, सूट दिली, कारण त्यांना गुजरातच्या शेतकऱ्याचं भलं पाहायचं होतं, महाराष्ट्रातील नाही। मग महाराष्ट्रातील शेतकरी यांचा दुश्मन आहे का, ही विचार करण्याची गोष्ट आलेली आहे। मुलांचा जर विचार केला तर आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की दरवर्षी 2 करोड नोकऱ्या आपण देऊ। 10 वर्षात 20 करोड नोकऱ्या यायला पाहिजे होत्या। हे नेहमी सांगतात की काँग्रेसने 60 वर्षात काय केलं। अरे काँग्रेसने जे 60 वर्षात केलं होतं, मी असं म्हणतोय आज की तुम्ही ते विकतायत। जेवढ्या सरकारी कंपन्या आहेत त्या विकतायत, नफे तोटा झाला म्हणून दाखवतायत आणि त्या विकतायत, आणि त्या विकून कोणाला देतायत तर धनदांडग्यांना देतायत, तुमच्या मित्रमंडळींना देतायत। त्यांनी काय होतंय की त्या कंपन्या विकल्यानंतर तिथे कॉन्ट्रॅक्ट बेस येते आणि नोकऱ्या संपतायत। सरकारी नोकरीमध्ये एखाद्याला जर 30,000 पगार असेल तर कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्याला 10,000 पगार मिळणार आणि त्या पगार नोकरीची सुद्धा शाश्वती नाही, नोकऱ्या संपवतायत। म्हणजे रोजगाराचाही विषय यांनी सोडून दिलेला आहे। कष्टकऱ्यांचं सरकार नाहीये, शेतकऱ्यांचं नाहीये, युवकांचं नाहीये, शिक्षणाचाही बजबज पुरी झालेली आहे। महाराष्ट्रात जर विचार केला तर जिल्हा परिषदेच्या तालुक्याच्या किंवा गावाच्या मोक्याच्या ज्या जागा असतील त्या जागेवर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा यांनी प्रायव्हेट करण्याचं धोरण घेतलेलं आहे। आणि तुम्ही विचार करा ग्रामस्थांनो की जर शाळा जर प्रायव्हेट झाला, जो आपला शिक्षण हा जो आपला सगळ्यात पहिला अधिकार आहे, आरक्षणाच्या माध्यमातून आणि शिक्षणाच्या माध्यमातून कष्टकरी असतील, आदिवासी समाज असेल,
पिछडा जाती वर्ग असेल त्यांचं शिक्षण झाल्यामुळे आज काही मुलं आपली नोकऱ्या करताना दिसत आहेत, काही मुलं नोकऱ्या करताना दिसतात, काही लोक नोकऱ्या करताना दिसत आहेत. पण आता अशी परिस्थिती झाली की त्या नोकऱ्या पण संपायला लागलेल्या आहेत. असं सरकार आपण निवडून द्यायचं का ज्याच्यावर आपण 10 वर्ष भरोसा ठेवला होता की आपल्यासाठी काहीतरी करेल, काहीतरी करिश्मा करेल असं वाटलं होतं, परंतु सगळं 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 एकदम फ्लॉप निघालं. आणि म्हणून महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये ही जी निवडणूक चालू आहे ती आता निवडणूक कशी चालू आहे, महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी नाही चालू आहे. भारतीय जनता, महाराष्ट्रातील जनता, अकोल्याची जनता, शिर्डी लोकसभेमधील सर्व जनता विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी चालू आहे. कारण यांनी आपल्या सामान्य जनतेचं काहीच भलं केलेलं नाहीये, सगळे नुकसानीचेच पाय चालू आहेत. म्हणून मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो, एक अजून एक गोष्ट सांगायची राहिलेली आहे. तरुण मित्रमंडळीला कदाचित माहिती असेल, आता लेटेस्ट 2-4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल होतोय अमित शहाचा. त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय की आमचं सरकार परत आल्यानंतर आम्ही SC ST आणि OBC यांचे जे आरक्षण आहे ते आरक्षण खतम करणार, कारण आरक्षण आम्हाला आवडत नाही. उद्या विचार करा भावांनो, जर आदिवासी समाजाचं, OBC समाजाचं, SC ST समाजाचं आरक्षण जर गेलं तर शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये जी काही थोडीशी वाटतंय आपल्याला की काहीतरी भलं होईल, कारण शिक्षण जर चांगलं झालं तर काहीतरी घराचा विकास होतो, मुलाचा विकास होतो. ते जर गेलं तर आपल्या मुलांचं काय होईल हा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. बरेच वक्ते बोलणार आहेत. एकच गोष्ट सांगतो की आता जनता विरुद्ध भारतीय जनता पार्टी असं निवडणुकीचं संग्राम झालेला आहे. आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ओरिजिनल शिवसेनेचे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं. त्यांची निशाणी आहे मशाल. मशाल म्हणजे गावाकडे आपण काय म्हणतो टेंबा किंवा जोड. तर त्या निशाणीच्या समोरचं बटन दाबून आपल्याला भाऊसाहेब वागचौरे साहेबांना परत एकदा खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचंय. आपले जे सगळे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न असतील वगैरे काही प्रश्न असतील ते खासदार साहेब, मी आताच खासदार म्हणतोय, खासदार वागचौरे साहेब आपल्याला त्यांच्या भाषणामध्ये सांगतीलच. आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या